लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानचा समाजरत्न पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न। लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने लातूर शहरात शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी समाजरत्न पुरस्कार वितरण आणि इयत्ता 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मधुकर सलगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती। या विशेष कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण विकास मंडळ लातूरचे अध्यक्ष डॉक्टर हनुमंत किनीकर यांचा विशेष सन्मान केलाय। सोबतच सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना सत्कार मूर्ती म्हणून गौरविण्यात आले। शिवाय 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक या मंचावरून केले। या प्रेरणादायी सोहळ्यास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप। 10वी आणि 12वीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वळण असते। या परीक्षांमध्ये मेहनत घेऊन यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। भविष्यातील उच्च शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते। समाजरत्न पुरस्काराने कार्याला बळ। समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव केला। डॉक्टर हनुमंत किनीकर यांच्यासह श्रीकांत बेले, डॉक्टर महादेव बनसोडे, डॉक्टर नारायण नागमोडे, सपनाताई किसवे, निर्भय कोरे, बाळासाहेब खैरे, बाळकृष्ण धायगुडे, डॉक्टर चंद्रशेखर कंदरफडे आणि झटिंगअण्णा म्हेत्रे अशा 11 मान्यवरांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार केला जाईल। प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गोयकर, डॉक्टर प्रशांत काळे यांनी केले आहे।